तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिवरखेडीतील सनातन धर्माच्या रूढी परंपरेनुसार गावातील ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेची प्रभू नामस्मरणाची पांडुरंग परमात्म्याला साथ घालत आपल्या वारकरी संप्रदायाचा टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम असे वारकऱ्याच्या पावलीने सर्व मंदिर परिसर भक्ती रसात सकाळी 5 ते 7 पर्यंत बुडालेला असायचा। अशा या अमृत वेळा प्रभुनामाचा महिमा महिनाभर गावातील लहान थोर पुरुष महिलांनी मंदिरात हजेरी लावली। मंदिरात दररोज वेगवेगळ्या यजमानांकडून विठ्ठल रुक्माईला अभिषेक होत होता, तर त्याच यजमान दाम्पत्यांकडून काकड आरतीला उपस्थित असलेल्या सर्व वारकरी भक्तांना चहा, फराळ, नाश्ता सुद्धा मंदिरातच होत होता। मंदिर समितीचे आणि काकडा आरती भक्तांचे सहयोगाने कार्तिक एकादशीला वारकरी संप्रदाय व गावातील सर्व महिला भजन मंडळीकडून दिंड्या पताकासहित विठ्ठल रुक्माईची ट्रॅक्टरनामी रथावर मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मंदिरात कार्तिक मास समारोप म्हणून पांडुरंग कृपा मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये काल्याचे कीर्तन होऊन काकडा समाप्तीचे महाप्रसादाने सांगता करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।